काय ह्या घरात जन्मल्यापासून मी इथं 60 वर्ष इथं राहतोय. तरी पण मला आम्हाला या घरातून माझे भाऊ आणि बहीण दोघे मिळून घरात बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला लागले. म्हणजे कसं माझं ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झालेलं आहे आणि मी पूर्णपणे अधू आहे. मी माझं छोटंसं गोळ्या चॉकलेटचं दुकान आहे, त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चालतोय. उनको बच्चा नहीं, लेकिन आप सब लोग उनको साथ देना. कोण इथं येतील ना ते तुम्हाला घरातून बाहेर काढायला जा म्हणून सांगतील ना, त्यावेळेला आम्हाला बोलवा, आम्ही बघतो त्यांना. नाही, बाळ नाही, कोण नाही त्याला. आणि कसं संरक्षण होणार सांगा. बायको गेली बाहेर, नाही तर नवरा काय करणार. तुम्ही सगळे आहे की त्यांचं संरक्षण करायला? त्यांचा एवढ्यांचा सपोर्ट असणार का त्याला मारायला पाहिजे का त्यांना? औषध खाऊन मरतो म्हटलं तर आता आम्ही गल्लीवाले असते ओढवायला लागेल का नाही? नाही, आणि आम्ही गल्लीवाले असून उपयोग काय? ह्यासने असं होऊ देणार, असा अन्याय होऊ देणार नाही. नमस्कार, जय शिवराय. मी अमोल देसाई आणि तुम्ही बघताय दख्खन मीडिया. या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. हे चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. तर मी आज आलोय स्वराज्याचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नेसरी नगरीत. या नेसरी नगरीत एक कुटुंब आहे, अनिल हळीजवाळे त्यांचं नाव आहे. तर त्यांच्या कुटुंबावर अन्याय होतोय, त्यांना राहत्या घरातून बाहेर हाकललं जातंय आणि हा नेमका प्रकार काय आहे आणि कशामुळे ते कुटुंब आत्महत्येचा विचार करते वारंवार. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. नेसरीकरांचा त्या कुटुंबाला पाठिंबा आहे, आपल्या सर्व परिसरातील लोकांनी त्या कुटुंबाला पाठिंबा द्यायचा आहे आणि त्यांना या संकटातून बाहेर काढायचं आणि त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर नेमका प्रकार काय आहे, प्रशासन कशी भूमिका घेते या सर्व प्रकारामध्ये तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर माझ्यासोबत आहेत अनिल हळीजवाळे आणि त्यांच्या मिसेस. तर नेमका प्रकार काय आहे आपण त्यांना विचारूया. माझं नाव अनिल हळीजवाळे आणि माझी मिसेस ही कल्पना हळीजवाळे. तर आम्हाला या घरातून माझे भाऊ आणि बहीण दोघे मिळून घरात बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला लागलेत. आणि आमचं काय ह्या घरात जन्मल्यापासून मी इथं 60 वर्ष इथं राहतोय. तरी पण मला काही अनादाने असं त्यांच्या मनात काहीतरी वाईट येतंय आणि म्हणून मला त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही या वयात आता कुठं जायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आमच्या मनात. म्हणजे कसं माझं ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झालेलं आहे आणि मी पूर्णपणे अधू आहे. बाहेर असं मला जास्त श्रम करता येत नाहीत आणि माझं छोटंसं गोळ्या चॉकलेटचं दुकान आहे आणि त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चालतो आहे. आणि त्यामुळे मी दुसरं काही मला निवारा असं काय, फक्त मला हे घर आणि राहण्यासाठी 2 खोल्या मिळाल्या तरी पुरं आहे आणि याच्यापेक्षा माझी जास्त अपेक्षा नाही. दुसरं काही मला नको आहे. फक्त आम्ही जीवन हयात असेपर्यंत आम्हाला हे राहायला मिळालं तरी पुष्कळ झालं. त्यांच्यानंतर त्यांचंच होईल, भावाचं आणि बहिणीचं हक्क राहील. पण आत्ता सध्या आम्ही हयात असेपर्यंत आम्हाला हे मिळणं गरजेचं आहे. एवढीच माझी नम्र विनंती आणि याच्याबद्दल आम्हाला योग्य न्याय मिळावा ही माझी नम्र विनंती आहे. खरं तर परवा दिवशी आम्हाला फोन आला इथून की पोलिसांची कारवाई झाली किंवा तुम्हाला घरातून बाहेर हाकलण्याचा प्रयत्न झाला, तुम्ही चक्कर येऊन पडलात. आणि तो नेमका त्या दिवशीचा प्रसंग काय होता? ते पोलीस स्टेशनमध्ये फोन करून बोलवले आम्हाला आणि ती बहीण आणि भाऊ तिथं पोलीस स्टेशनमध्ये आले होते आणि त्यांनी आम्हाला बाहेर काढण्यासाठी मुदत मागत होती. 4 दिवसाची मुदत दिली पोलिसांनी मुदत दिली. त्यांच्याकडे कोर्टाची तशी काय ऑर्डर होती का पोलिसांकडे? कोर्टाचे वगैरे आम्ही दाखवलं का तुम्हाला? काय आम्हाला तरी दाखवलं नाही. फक्त त्यांच्याकडे हातात कागद होता आणि पोलिसांनी तोंडीच तुम्हाला सांगितलं का 4 दिवसात खाली करा म्हणून? हा, तोंडीच आम्हाला सांगितलं असं 4 दिवसात खाली करा म्हणून. आणि नंतर मुदत दिली आणि 4 दिवसाचं बाहेर पडा एवढं सांगितले आणि आम्ही तिथून निघून आलो. सह्या वगैरे करून घेतले आणि निघून आलो. कल्पना हळीजवाळे. माझं लग्न केलं तेव्हा हे शेत आणि हे घर समाजने म्हणून करून आणले. मग आता घरातनं बाहेर काढले. म्हणजे यांचं लग्न आई वडिलाला सांगून असं आणल्यात. म्हणजे यांचं जेव्हा लग्न झालं तर आता जे घरातले भाऊ बहीण यांना घरातनं बाहेर काढायला लागले, तर त्याच भावा बहिणींनी त्यांच्या आई वडिलांना किंवा यांना सांगितले की हा मुलगा आहे, त्याचं हे घर आहे, त्याचं हे अमुक अमुक एवढं शेत आहे. आणि हे बघून त्यांच्या घरातल्याने मला वाटतं त्यांचं लग्न लावून दिलं. आणि आता तेच भाऊ बहीण म्हणतात की हे तुमचं घर नाही,
इथून निघून जावा. नक्कीच तुम्हाला न्याय मिळणार आहे. परवा आमच्या कानावर जी बातमी आली की हे कुटुंब अगदी न्याय जर त्यांना मिळाला नाही तर प्रांत ऑफिसच्या समोर जाऊन आत्मदहन करण्याचा त्यांनी प्रयत्न करण्याचा अशी कानावर आल्यामुळे आम्ही आज बातमी करायला आलोय. पण तुम्ही तसं काही करू नका. नेसरीतले लोक संवेदनशील आहेत. सगळे आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहणार आहोत. तुम्हाला सर्वांना, नेसरीकरांना किंवा परिसरातील लोकांना एकच सांगणं आहे की म्हणजे एकाच आईच्या पोटची 3 मुलं आहेत. एकाच हाताची सगळी बोटं सारखीच नसतात. कुणाकडे एखाद्याकडे जास्त पैसे आहेत, कुणाकडे पॉवर आहे. मग पॉवर वापरून त्यांनी समजा यांच्या उतार्यावरचं किंवा घराचं नाव ह्यांचं लावलंच नसेल आणि आता एवढ्या वर्षानंतर जवळपास मला वाटतं 60 वर्ष ते या घरात राहायला लागलेले आहेत आणि अचानक भाऊ बहीण उठून बसलेले आहेत आणि त्यांना इथनं घालवण्याचा प्रयत्न होतोय. जसं त्यांनी सांगितलं की त्यांच्या तब्येतीचा देखील प्रॉब्लेम आहे. त्यांना फास्ट चालता येत नाही, बोलता येत नाही. ब्रेन ट्युमरचं मोठं ऑपरेशन झालंय. मुलं नाहीत त्यांना आणि त्यांची माफक एवढीच अपेक्षा आहे की ठीक आहे तुमच्या नावावर तुम्ही लावून घेतलं ना, तुमच्या नावावर राहू देत, पण आमचं जीवमान आहे तोपर्यंत आम्हाला या घरात राहू द्या, एवढी माफक अपेक्षा आहे. आणि पुन्हा एकदा माझी नेसरीकरांना नम्र विनंती आहे, प्रशासनाला नम्र विनंती आहे, पोलीस अधिकारी इथले असतील त्यांना देखील नम्र विनंती आहे की त्यांनी यांची इथं परिस्थिती येऊन बघावी आणि मगच कारवाई करावी. या संदर्भात नेसरीतले जे सुजाण नागरिक आहेत त्यांना काय वाटतंय हे आपण जाणून घेऊया. अनिल हळीजवाळे यांच्या बाबतीत ही एकाच आईची 3 मुले असून त्या कोणत्याही मुलावरती अन्याय होता कामा नये. कारण तालुका अध्यक्ष या नात्यानं कुणावरती अन्याय झाल्यास आम्ही त्याच्या पाठीमागे खंबीरपणे सर्वजण आम्ही आहोत. सलाम वालेकुम. मैं अभी शादी हो को मेरी तो भी 50 साल हो गए. इसके पहले से इनको मैं देखती हूँ. इधर उनका रहवासी इधर है. उनको बच्चा नहीं, लेकिन आप सब लोग उनको साथ देना. क्यों बोले तो उनके भाई आके उनको घर में से बाहर निकाल रहे हैं. जो निकालने के बाद में उन्होंने किधर जाने वाले हैं. उनको साथ आप सब लोग देने होना, गली में भी देने होना, हम भी देंगे. सब जाने भी उनको हम साथ देने वाले और जो हमें बोलने वाले हैं. बचपन से जो इधर अभी बुढ़े हो गए, उनको ना बच्चा है ना कच्चा है. वो अब किधर जाने वाले हैं. इसलिए उनको काढना नहीं घर में से बाहर. अनिल जो आहे ना तो माझ्यासमोर जन्माला आला. अच्छा. तर त्यांच्याबरोबर आणि त्यांच्या घराबरोबर आमचं काही हे नाही आहे आणि ते सगळं काही व्यवस्थित आहे. सगळ्यांची मिळून मिसळून राहतात. त्यांना मी पहिलं सांगितलं होतं की कोण इथं येतील ना ते तुम्हाला घरातून बाहेर काढायला जा म्हणून सांगतील ना त्यावेळेला आम्हाला बोलवा. आम्ही बघतो त्यांना. बघतो म्हणजे त्यांच्याशी बोलून विनंती करतो. हा, विनंती कशाला. हा तेव्हापासून जन्मालाच आलेला आहे. ते त्याचं घर आहे. त्यांनी राईट साईडची जी भिंत संपूर्ण पडलेली होती ती त्यांनी बांधलेली आहे आणि घरातलं सगळं काही त्यानेच केलेलं आहे ना. हे संपूर्ण घर जो आहे का नाही ते त्यांनीच व्यवस्थित केलेलं आहे. त्यांनी जवळपास मला वाटतंय मगाशी बोलत होतो मी अनिल दादांची, तर 3 वर्ष ती भिंत बांधत आहेत. थोडी भिंत बांधतात, थोडी भिंत बांधतात. आणि मला कौतुक वाटतंय मावशींचं की त्यांना खर्च पण किती झाला. जवळपास 2.5 लाख रुपये मला माहिती आहे. फुटाने गोळ्या बिस्किटे विकून त्या माणसाने ती भिंत उभी केली. आणि त्यांनी आई बाबाने घातलेले ते सुद्धा त्यांनी विकून त्यांनी बांधून घेतलेले आहे. त्यांना त्यांच्यावर अन्याय आहे, अन्याय आहे त्यांच्यावर हे. नंदुबाई वरती राहायला होय. होय, त्यांनी सांगितलं की मग त्याचं दोष काय आता. जन्माला तो आलाय, त्याचा दोष काय आहे. त्याचा तर दोष नाही. तुम्ही करून आणलाय ते आले. हिने आणल्यावर त्यांनी आले ते. बरोबर. मग आता जा म्हटलं नाही तर तुम्ही कुठे जाणार त्यांनी सांगा. गल्लीवाल्याने कसं अन्याय होऊ देणार. परत देणार मी नाही. काय चुकी काय आहे. मग काय आमच्या नावावर करा म्हणालेच नाही. का शेती मागायला लागलं, का धान्य द्या म्हणायला लागलं. कंट्रोलचे आपण राबून खातात हो. मग त्यांच्यावर एवढे अन्याय केल्यावर कंट्रोलचे तांदूळ खातात हो. त्यांनी घरात नवरा बायको दोघं आहे, खरं कंट्रोलचे तांदूळ खातात. शेती असून बघा शेती असून झाला. आता त्यांना सण कमी सण होते काय सांगा. ते म्हणतात आता आम्हाला घराबाहेर जबरदस्तीने काढले की आम्ही औषध पिऊन मरतो, नाही तर आम्ही फाशी लावून घेऊन मरतो. तुमच्यासारखे एवढे त्यांना सपोर्ट करणारे लोक असताना कशाला त्यांना मारायची गरज आहे. मग त्यांच्याकडं केव्हापासूनचा राशन कार्ड, ते जन्माला आलेला दाखला, सगळं काही त्याच्याकडे असताना याला तुम्ही घराबाहेर क्या कुठल्या पद्धतीनं काढताय हेच विचारत नाही. छावणे खाडे आले द्या ना. तर त्यांना गरजच काय, ही घरातून काढायची गरजच काय मला समजत नाही. ती एकटी राहते, ते कुठं राहणार एवढ्या घरामध्ये. ती एकटी राहणार काय. आणि ह्यांनी कुठे जाऊ ते मग. काय नाही हे 2 रूम द्या आम्हाला. सगळं घर नको आम्हाला. 2 रूम द्या आम्हाला. आम्हाला करून खाऊ फक्त 1-2 रूम द्या आमचं. सगळं तुझं काही नको आम्हाला. छोटं मोठं एक दुकान आहे ते करून तर पटपट त्यांनी. आणि लग्न करून आणले आणि इथं काय. आणि तिचं मायार असलं म्हणजे काय. मायार कोण बाईक द्या. आता आम्ही जाऊन झालो तर आम्हाला बाईक द्या.
नाहीच की. नाही, बाळ नाही, कोण नाही त्याला. आणि त्याचं कसं संरक्षण होणार सांगा? बायको गेली माहेरला तर नवरा काय करणार? तुम्ही सगळे आहे की त्यांचं संरक्षण करायला? काय वा, आम्ही एवढं दिलं. त्यांना सांगून ठेवायचं कोण आले की आम्हाला आवाज द्या, फक्त कसं बाहेर काढतात बघूया. करावंच की. बायकोला आता न्यायला बसले, त्यांनी खरंच ते माप जायच नाही काय ना. होय. नवऱ्याला सोडून कसं जायचं ते? अब्दू माणूस आहे का? नाही, तुमचा सगळ्यांचा एवढ्यांचा सपोर्ट असताना कशाला मारायला? लग्न करून आणल्याने इथंच आहे. आणि तिचं माहेर असलं म्हणजे काय, माहेर कोण बाईक त्यात? आता आम्ही जाऊन झालो तर आम्हाला बाईक त्यात नाहीच की. नाही, बाळ नाही, कोण नाही त्याला. आणि त्याचं कसं संरक्षण होणार सांगा? बायको गेली माहेरला तर नवरा काय करणार? तुम्ही सगळे आहे की त्यांचं संरक्षण करायला? काय वा, आम्ही एवढं दिलं. त्यांना सांगून ठेवायचं कोण आले की आम्हाला आवाज द्या, फक्त कसं बाहेर काढतात बघूया. करावंच की. बायकोला आता न्यायला बसले, त्यांनी खरंच ते माप जायच नाही काय ना. होय. नवऱ्याला सोडून कसं जायचं ते? अब्दू माणूस आहे का? नाही, तुमचा सगळ्यांचा एवढ्यांचा सपोर्ट असताना कशाला मारायला पाहिजे का त्यांना? औषध खाऊन मरतो म्हटलं तर आता आम्ही गल्लीवाले असते ओढवण लागेल का नाही? होय, नाही, बरोबर. आणि आम्ही गल्लीवाले असून उपयोग काय? ह्यासने असं होऊ देणार, असा अन्याय होऊ देणार नाही. अजिबात नाही. लढायचं नाही, सगळी गल्ली आहे तुमच्या पाठीशी. आणि गल्लीवाले- मग अजून काय पाहिजे? बघा, जिथं घरातल्याने तुम्हाला टाकलंय, सगळ्यांनी तुम्हाला आपलंसं केलंय की तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असाच त्यांना राहू देत. नेसरीकरांना पण माझी विनंती आहे, तुमचाही सपोर्ट या फॅमिलीला गरजेचा आहे. शिवाय परिसरातील सर्व लोकांनी या व्हिडिओवरती किंवा या विषयावरती बोलायला पाहिजेत. शिवाय प्रशासनानं देखील यात लक्ष घालायला पाहिजे. पोलिसांनी पण कुणाशी बाजू बरोबर आहे बघून निर्णय घ्यायला पाहिजे. नाही एखादा दबाव आणतोय आणि मग आपण दुसऱ्याला लाभतोय, असं होता कामा नये. तर सर्वांनी मिळून आपण या कुटुंबाला न्याय देऊया अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.